यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचा आज साखर शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। या संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा म्हणून हा कारखाना जो आहे तो पाहिला जातो। साधारणतः 20,000हून अधिक शेतकरी जे आहेत ते सभासद या संपूर्ण साखर कारखान्याच्या माध्यमातून आहेत आणि 26,000हून शेतकरी या संपूर्ण कारखान्याच्या संदर्भाने या भागामध्ये येतात। या साखर शुभारंभ जो आहे या कारखान्याचा जो आहे तो आज या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत या संपूर्ण कारखान्याचे जे संचालक आहेत खासदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत। हा कारखाना किती महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी आहे? कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी हा विदर्भातला पहिला कारखाना 1968-70च्या सुमारास सुरू केला। त्यावेळेस अतिशय इथे दुष्काळाची परिस्थिती होती, कोरडवाहू विभाग होता आणि शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पादन घेता यावं, चांगला भाव मिळावा म्हणून त्यांनी हा कारखाना चालू केला। गेल्या 8 वर्षापासून हा कारखाना बंदिस्त अवस्थेमध्ये होता। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिला आणि त्यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू झालेला आहे आणि आज या भागातले 4 तालुक्यातील उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, काही माहूर भागातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे आणि सगळ्यात जास्त भाव 2600 रुपये एक रकमी आम्ही या शेतकऱ्यांना या भागातून देत आहोत। आज जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येत आहेत। आजच अपात्रतेच्या संबंधाची सुनावणी जी आहे ती या संदर्भाने निकाल देण्यात जाणार आहे। कसं एकंदरीत बघता? आज सुनावणी आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्याचबरोबर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर आहेत आणि जनता त्यांच्याबरोबर आहे। मला विश्वास आहे की 100% निकाल जो आहे तो माननीय शिंदे साहेबांच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही। एक जर पाहिलं तर विरोधकांकडून या संपूर्ण प्रकारावर जे आहेत ते आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। नार्वेकरांच्या भेटीवरून सुद्धा टीकास्त्र जे आहे ते केलं जात आहे। साशंकता जे या निकालासंदर्भात व्यक्त केली जात आहे। माननीय राहुल नार्वेकरजी विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांना प्रत्येक आमदार मंत्री हे भेटू शकतात, परंतु जेव्हा त्यांच्याकडे हा निकालाचा विषय जातो तेव्हा ते अध्यक्ष प्लस न्यायदेवता पण आहेत आणि मला वाटतं त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय निस्पृह असं व्यक्तिमत्व आहे। आमदार म्हणून मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। तेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याने विधानसभेच्या अध्यक्षाला भेटणं याच्यामध्ये मला कुठलंही गैर काही वाटत नाही। निकाल तुमच्या बाजूला लागेल? निश्चित 100%। निश्चित होते शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील। निकाल जो आहे तो आमच्या बाजूने लागेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। कॅमेरामॅन साईनाथ कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पोफाळी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।